अहोने आज टिफिन नेला नव्हता, त्याच्यामुळं बाहेर जायचं होतं म्हणून आहे ना तसेच गेलते. नंतर मला उशीर होणार आहे म्हणून सांगितला होता. मग अचानकच आले. आता मग स्वयंपाक पटकीनं भूक लागली ती, मग स्वयंपाक काय करू म्हणून म्हणल्यानंतर लगेच पटकीनं भाकरी करायला घेतल्या बघा. पटकीनं होते भाकरी, त्याच्यामुळं मी भाकरी करायला घेतल्या. आता भाकरीसाठी गरम गरम भाकरी भाजी कशाबरोबर पण छान लागते. त्याच्यासाठी आता मी भाकरीचं पीठ मळायला घेतलं आहे. थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे बघा. त्याच्यामुळं भाकरी आपली मऊसूद होती आणि थापली पण चांगली जाते बघा. त्याच्यासाठी मी गरम पाणी करून घेतलं आणि पीठ असं चांगलं गरम पाण्यात उलताना हलवून घेतलं आणि नंतरनं थंड पाण्याचा हात लावून की नाही थोडं थोडं करून एकदम असं छान मऊसूद असं पीठ मळून घेतलं. म्हणजे भाकरी आपली चांगली तुटत नाही, करत नाही, धरत नाही. आणि आता मी लाटूनच करते भाकरी, म्हणजे फास्ट होते पण आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं करते. आमच्याकडे आता पातळच खातात, त्याच्यामुळे जाड भाकरी खात नाहीत. त्यामुळं मला आहे ना पातळच करावं लागते भाकरी. एक गोळा तिंबून घेतला बघा मी. एकदम चुरून 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 असं तिंबायचं आपण, म्हणजे कसं सगळं पीठ एकत्र होतं. एकत्र होऊन एकदम छान असं चिकट होतं पीठ. त्याच्यामुळं आपल्याला भाकरी लाटताना काहीच त्रास होत नाही किंवा काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता मी थोडासा उंडा घेतलेला आहे बघा, त्याच्यातनं पण मी 2 भाकरी करणार आहे. ते घेतलेल्या उंड्यात ते कमी करून केलेलं आहे मी. आता बघा थोडंच घेतलेलं आहे आणि पीठही केलेलं आहे. थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला लाटताना त्रास होणे म्हणून. आता एकाच बाजूनं लाटायची आहे बघा भाकरी, त्याच्यामुळं की नाही वरी पीठ राहत नाही आणि खालची खाली पीठ राहते. ते आपल्याला भाकरीला पाणी लावता येते. पाणी लावण्याची बाजू एकदम राहते बघा. 2 मिनटातच भाकरी लगेचच लाटून झाली पण. आणि आवून आपण भूक लागली त्याच्यामुळं पटकिरणं झालं पण बघा. आणि त्याच्याबरोबर मी केलं मोकळ्या डाळीचा डाळ कांदा केलता इकडं पटकिरणं, आणि इकडं भाकरी टाकायला घेतलं होतं मी बघा. लगेच भाकरी लाटून झाल्या पण लगेच शेकायला पण घेतली. आता एक बाजू शेकलेली आहे बघा. एक बाजू अशी छान शेकायची म्हणजे दुसरी बाजूला लगेच आपली भाकरी फुगती पण चांगली आणि नरम पण राहते. एक बाजू चांगली शेकली की दुसरी बाजू आपली शेकायला सुरू करायचं आपण. आणि गरम गरम भाकरी डाळ कांदा ती चांगला लागतो म्हणून पटकीनं आहोनं भूक लागली ती, त्याच्यामुळं मी पटकीनं भाकरी टाकून आणि डाळ कांदा करून रिकाम करून त्यांना जेवायला दिलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा हा व्हिडिओ आवडला ते.